नमस्कार. आज रविवारची संध्याकाळ, संकष्टीचा दिवस. तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. उकडीच्या मोदकसाठी ही नारळाची चोय बनवलेली आहे आणि तांदळाच्या पिठाची उकड घेतलेली आहे आणि त्याचं आपण मस्तपैकी कणिक मळून घेतलं आहे. आता आपण बघू शकता की कशा प्रकारे मोदक तयार केले जातात. तर अशा प्रकारे पिठाची पुरीप्रमाणे वाटी केली जाते आणि मग त्याच्यामध्ये ही चोय भरून त्याच्या पाकळ्या काढल्या जातात. त्या पाकळ्या बनवल्या जातात. आणि मग ते मोदक वाफवण्यासाठी आपल्या इडलीचे भांडे असते त्याच्यामध्ये ठेवले जातात. साधारणतः 15 मिनिटांमध्ये मोदक तयार होतात. उपवासासाठी खास मोदक केले जातात, खास करून संकष्टीला. तर अशा प्रकारे त्या वाटीला पाकळ्या करून नंतर त्या अशा दोन हाताने दाबून आवळल्या जातात आणि त्याचा मोदक तयार होतो. हे मोदक खायला खूप चविष्ट असतात, खूप छान लागतात. गणपती बाप्पाचे खास स्पेशल आवडता असा पदार्थ. आणि हेच मोदक दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा उपयोगी होतात. उद्या तर सोमवार आहे, तर ते नाश्त्यासाठी त्याचा उपयोग होईल. हे कढईमध्ये तेलामध्ये थोडेसे गरम करून फ्राय करून आणखीन हे टेस्टी लागतात. तर तुम्ही कधी फ्राय करून पाहिले नसाल तर बघा, दुसऱ्या दिवशी या मोदकांना आणखीन टेस्ट चढते. तर हे जे आपण नारळाची चोय बनवलेली आहे ती एका नारळाची आहे आणि हे पीठ आहे ते जवळपास अर्धा किलो तांदळाच्या पिठाचं आहे. तर याच्यापासून 25 तरी मोदक तयार होतील. 21 ते 21 मोदकांचं शास्त्र आहे, पण जवळपास 25 मोदकसुद्धा तयार होतात. त्याच्या साईजवरती असते, कोण किती मोठं बनवतं त्याच्यावरती अवलंबून असतं. तर आता अशा प्रकारे आपले हे मोदक एक एक तयार होतील आणि त्याच्यानंतर ते इडलीच्या भांड्यामध्ये उकडण्यासाठी ठेवले जातील. आता हे आपले मोदक तयार झाले आहेत. त्याच्यासोबत उरलेलं जे एक्स्ट्रा पीठ आहे त्याचे असे थापटे बनवलेले आहेत. आता एक कढईमध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये डिश ठेवलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवले जाईल आणि जवळपास 15 मिनटे वाफवले जातील. 15 मिनटानंतर आपले उकडीचे मोदक पूर्णपणे तयार झालेले असतील. तर तयार झालेले मोदक खूप छान आणि रुचकर गोड लागतात. तुम्ही सुद्धा असे मोदक नक्की करून पहा. तर आता आपले उकडीचे मोदक 15 मिनटं झाले आहेत. गॅस बंद केलेला आहे आणि मोदक छानपैकी तयार झाले आहेत. पाहू शकता की मस्त शिजलेला आहे मोदक. तर पहिला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला जाईल 5 मोदकांचा आणि त्याच्यानंतर सगळ्यांसाठी हे मोदक खायला घेतले जातील. मोदक मुलांनासुद्धा खूप आवडतात, कारण हे फक्त आपण कधीतरीच बनवतो संकष्टीला वगैरे. तर अशा प्रकारे हे आमच्याकडे मोदक बनवले जातात. मोदकांची रेसिपी व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद. शुभरात्री.